बॅटिंगकडे आहे, त्याचबरोबर मायकोपकरांचं लक्ष देखील त्यांच्या संघाकडे आहे, त्यांच्या संघातील खेळाडूंकडे देखील आहे. दोनही संघांना देऊया शुभेच्छा. हिअर वी गो. पहिला बॉल राईट ऑन ओव्हर द विकेटने पहिल्या बॉलवरती हल्ला चढवण्याचा प्रयत्न जरूर केला होता. बॅक ऑफ द लेन टाकलेला हा चेंडू बॅटवरती योग्य प्रकारे आला नाहीये. कुठल्याही प्रकारची धाव मिळाली नाही. निर्धाव चेंडूने इथे सुरुवात झालेली आहे. टायमर इथे सेट केलाय. षटकातील दुसरा बॉल घेऊन संजय गावड तयार. चांगल्या प्रकारे चेंडूला खेळले. अगदी सरळ क्षेत्ररक्षक तिथे आहे. डीप मध्ये चांगले क्षेत्ररक्षण साई तिथे आहे. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली अशी फेकी देखील पाहायला मिळते आहे. आणि या एका धावेच्या सहाय्याने धाव फलक वरती मात्र आपलं अकाउंट ओपन करतोय. जयप्रकाश एडवण संघ धाव संख्या झाली आहे धाव फलकावरती 1. षटकातील तिसरा बॉल पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता. गती परिवर्तन केलं. सामना सुरू होण्या अगोदर मी म्हटलं होतं 40+ एज ग्रुप मधले खेळाडू आहेत. गुणवत्ता ठासून भरली आहे आणि ती गुणवत्ता यावेळेला मात्र आपण पाहतोय अगदी चांगल्या प्रकारे गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. यावेळेला मात्र पुन्हा एकदा गती परिवर्तन, धीम्या गतीचा बॉल, स्पिन गोलंदाजी हे खास वैशिष्ट्य आहे संजय गावड यांचं आणि तेच वैशिष्ट्य इथे पाहायला मिळते. 4 चेंडू झालेले आहेत. फक्त 1 धाव मोजली आहे या षटकात. षटकातील 5वा बॉल ऑफ साइडला यावेळेला खेळलाय. कव्हरच्या दिशेला हा चेंडू जातोय. 1च धाव तिथे मिळेल. या अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर मृदुलची बॅट खूप काही बोलत होती, परंतु या मॅच मध्ये मृदुलच्या बॅटला शांत ठेवण्याचं काम संजय यांनी केलंय. चेंडू झालेले आहेत. या षटकातील 5 धाव संख्या धाव फलकावरती झाली आहे अवघी 2. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्क वरती संजय टू मृदुल. यावेळेला मात्र स्विच हिटचा अँगल बनवला. पाहिलं क्षेत्ररक्षण कसं सजवलंय. ऑफ साइडला गॅप होता आणि त्याचमुळे रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून खेळलाय. अगदी गॅप मध्ये चौकारानं इथे झाली आहे षटकाची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर धाव संख्या प्रथम फलंदाजी करताना जयप्रकाश एडवण संघाची झाली आहे धाव फलकावर 6 धावा. पहिलं षटक झालं, 6 धावा झाल्या धाव फलकावर. नो मोर टीम मीटिंग या अगोदरच म्हटलं होतं तेव्हा चर्चा कोणी करू नका. लगेच नवीन गोलंदाजाला गोलंदाजी मार्क वरती आणा. पहिलं षटक संजय यांचं आपण पाहिलं. 6 रन त्या षटकामध्ये मोजल्या आणि एकत्रित धाव फलकावरती देखील आपण पाहिल्या 6 धावा. अतिशय सुंदर असं हे आयोजन आणि नियोजनबद्धता या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. मनाचे राजे चषक वेडी 2024च्या माध्यमातून शुभमजी पादे आणि संपूर्ण मनाचे राजे ग्रुप एकत्रित येऊन या स्पर्धेचं आयोजन करताना यावेळेला चांगला फटका. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. कुठलीही चुकी करणार नाही. अगदी चांगला टिपला कॅच. मितेश गॉन बॅक टू दी पवेलियन. ऑन द राईज यावेळेला मात्र खेळलं जरूर होतं. पॉवर जनरेट केली नाही, फक्त एलिव्हेशन केलं, दिशा दिली, परंतु दिशा फसली अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. झेलचीत होऊन फलंदाज तंबूच्या दिशेला येतोय मितेश. 3ऱ्या क्रमांकावरती आता दाखल झाले नव्यानं संयोग. चला फलंदाज आपण देखील थोडंसं लवकर जा क्रीजवरती. संध्याकाळचं सत्र आहे. जवळजवळ 4:07 झाली आहेत. शैलेशजी पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा शब्द सुमनांनी करूया हार्दिक स्वागत. पाटील साहेब या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हा आणि तिथूनच या चालू मॅचचा आनंद घ्या. षटकातील दुसरा चेंडू जयेंद्र घेऊन गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो. यावेळेला मात्र अगदी इनसाइड आउटचा फटका खेळलाय. काय अप्रतिम वर्क. गुड स्टॉप. झेल तर झाला नाही, परंतु क्षेत्ररक्षण कौतुकास्पद पात्र असं केलं. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट इथे पाहायला मिळाली. सिंगलला डबल, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट होत असताना पाहायला मिळाले आणि या 3 धावांच्या मदतीने धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 9 धावा. एक गडी बाद जरूर झाला. जास्त काही कॉन्ट्रीब्यूट केलं नाही मितेश यांनी, परंतु
धावा हळूहळू आता जमायला सुरू झाल्यात. आता शेवटचे 4 चेंडू बाकी आहेत. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये पाहूया काय होईल. षटकातील तिसरा बॉल खोलवर टप्प्यात टाकलेला हा चेंडू चांगल्या प्रकारे खेळलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय. एक धाव तिथे मिळते. एका व्यतिरिक्त काही मिळणार नाही. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आता हळूहळू प्रेक्षक मैदानाच्या दिशेने येताना दिसत आहे. त्याचं कारण अंतिम दिवस आहे. अंतिम लढत ही सर्वांना मैदानावरती जाऊन पाहायची आहे आणि जे प्रेक्षक वर्ग इथे जमा झालेत मैदानावर त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत मनाचे राजे चषक वेळीमध्ये. इथे मात्र बॅकफुटला गेले. चांगला फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत आणि अगदी चांगल्या प्रकारे जज केलं आणि अप्रतिम असा झेल टिपलाय. विकेटचं झालेलं आहे इथे पतन. नवीन फलंदाज जातोय चौथ्या क्रमांकावरती कुणाल. चला बॅटर लवकर जा वॉर्मअप करत. नवीन फलंदाज कुणाल जातोय. फलंदाज लवकर जा प्लीज. धाव संख्या धाव फलकावरती झालेली आहे 10. अजूनही शेवटच्या षटकातील चेंडू बाकी आहेत 2. जयेंद्रच्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती 3 रन, तिसऱ्या चेंडूवरती 1 रन आणि चौथ्या चेंडूवरती विकेट मिळवली. असं विकेट टेकिंग षटक हे जयेंद्रचं पाहायला मिळालं. 4 धावा त्यानं या षटकामध्ये दिल्या आणि 2 विकेट त्यानं मिळवल्या. षटकातील 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज होतोय तयार. गोलंदाजी मार्कवरती जयेंद्र टू कुणाल. ओव्हर द विकेटने षटकातील 5वा चेंडू. इथे मात्र फुलरलेनचा मारा केला. पिक केलं. साई तिथे आहे. झेल टिपला जाईल का जजमेंट तर करतायत. अगदी योग्य प्रकारे नजर हटवली नाही आणि रिसिव्ह देखील चांगल्या प्रकारे केलं. झेल चितच्या माध्यमातून फलंदाजाला कुणालला माघारी यावं लागतंय. 2 बॉलवरती मिळतायत गोलंदाज जयेंद्रला 2 विकेट. आता शेवटचा चेंडू बाकी आहे. आता या शेवटच्या चेंडूवरती किती धावा बनतील. धाव संख्या झालेल्या आहेत धाव फलकावरती 10. इथून जर एखादा मोठा फटका आला तर एक फायटिंग टोटल या 2 षटकांच्या मॅच मध्ये नक्कीच म्हणता येईल. कारण की सुरुवातीच्या ओव्हरमध्ये अंकुश जो लगावला संजय गावड यांनी फलंदाजांवरती काय चांगली गोलंदाजी केली. फक्त 6 धावा त्या षटकामध्ये संजय गावड यांनी मोजल्या. षटकातील शेवटचा बॉल ऑन हॅट्रिक बॉल आहे जयेंद्र यांचा. पाहूया षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र शेवटचा बॉल अगदी वेगामध्ये टाकलाय. रनआउट होण्याची दाट इथे शक्यता निर्माण झाली होती. 1 रन पूर्ण केली आहे. दुसरी घेण्याचा प्रयत्न परंतु रनआउटच्या माध्यमातून मृदुलची जाते विकेट. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धाव फलकावरती झालेली आहे 11. चला जय हनुमान संघ लवकर या पॅव्हिलियन मध्ये आणि आपले 2 सलामीवीर फलंदाज आपण त्वरित मैदानाच्या दिशेने रवाना करायचे आहेत. यानंतर उज्ज्वल संघ मथाणे कर्णधार इथे यायचंय. उज्ज्वल संघ मथाणे संघाचा कर्णधार इथे यायचा आहे. यातील विजेत्यासोबत आपली लढत होईल. 2 षटकं पूर्ण झाली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे 11. 12 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलेलं आहे. आता त्या लक्ष्याचा पाठलाग जय हनुमान मायकोप संघाकडनं कशा प्रकारे होईल. चला फिल्डिंग साठी एडवन टीम लगेच मैदानाच्या दिशेने रवाना व्हायचा आहे. जसं दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये देखील होईल बदल. या ऐकूया प्रमोद शेडगे सरांचा गोड आवाज. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच मंथनजी गरत. त्यांचा आवाज आपण ऐकतायत.
संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये सुरू असलेला हा क्रिकेटचा घमासान पाहायला मिळतोय सफाळे गटमधून आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहू शकलात जयप्रकाश एडवन टीमने फलकावर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 11 धावा फलकावर लगावल्या आणि 12 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आले. ते जय हनुमान मायकोफ या टीमच्या समोर. चला 2 बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचं आहे. संजय गावड एका साईडला आपण पाहू शकताय, तर एका साईडला मनीष भोईरला आपण पाहू शकाल. मन्या या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाली. अंडरम पासूनचा प्रवास त्याचा अप्रतिम राहिला आहे. बरेच असे खेळाडू आहेत जे अंडरम पासून क्रिकेटच्या या पदार्पणात सत्तात उतरले आणि त्यांनी लगेच टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवात देखील केली आणि पदार्पण त्यांनी केलं. असे कित्येक खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे ज्यांचं टॅलेंट आहे त्यांना ती सुवर्ण संधी ही सातत्याने मिळत असते. ही सुद्धा महत्त्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते. सामन्याला होते सुरुवात. 12 धावांचं लक्ष घेऊन उतरलेत आणि पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मृदुल पाटील. एडवन एक्सप्रेस रफ्तार का राजा म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. लेदर बॉल क्रिकेटचा सुद्धा अनुभव आता घेण्यास तो पात्र ठरला गेलाय. ICWC हे आपण सातत्याने चर्चेत राहणारं हे मैदान आय कॅन वी कॅन आणि ओमटिकच्या माध्यमातून आपण पाहू शकताय त्या स्पर्धा सुद्धा होत असतात लेदर बॉल क्रिकेटच्या. मृदुल पाटील गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. पहिलाच बॉल लेग ग्लान्स. परफेक्ट लेग ग्लान्स कसा करावा असं वाटलं. ग्लेन मॅग्राथने टाकलेला चेंडू आणि भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सरांनी दिलेला रिस्पेक्ट अशा पद्धतीने मात्र यावेळेला दृश्य आपल्याला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 1 या धावसंख्येवर 1 बॉलच्या समाप्तीनंतर. मनीष यांच्या बॅटमधून एक धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जयंत यांचा जरूर होता, परंतु तिथे आपण पाहू शकतायत स्टॉप केला गेला. तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते, कारण दोन्ही बॅटरला माहिती आहे की मृदुल पाटील एक डेंजरस बॉलर आहे. जर या गोलंदाजाला आपण लयबद्ध होऊन दिलं तर कदाचित आपल्या संघासाठी तो आणि आपल्या फलंदाजासाठी तो घातक ठरू शकतो. त्यासाठी क्रिकेटमधील जे बेसिक आहे त्या बेसिकला हे दोन्ही बॅटर विसरत नाही आहेत. 2 बॉलचा खेळ झालाय, 2 धावा या फलकावर. इथून अप्रतिम बाउन्स मिळाला. परफेक्ट यावेळेला चान्स घेतला गेला आणि सरळ चेंडूला पाठवला लॉंग स्टॉप रिजनला. स्कूपचा फटका, चौकार. आपल्याला पाहायला मिळाली आणि आज ध्रुव 11 वामिका स्टार सातपाडीकर या संघाच्या माध्यमातून ते पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. काल अक्षरशः प्रेमात पडली होती खेळपट्टी गोलंदाजी करताना जिशान खानच्या आणि फलंदाजी करताना प्रेमात पडली खेळपट्टी ती मुजम्मिल खान. वर्ष फार कमी आहे. यावेळेला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मृदुल पाटील कमबॅक करतोय. कमबॅक आणि बॅकअप या 2 गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहेत या आपल्या आयुष्यामध्ये. शांत चित्ताने मनीष भोईर आणि संजय गावड खेळत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना, डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. शांत डोक्याने खेळताना आपण पाहू शकाल. इथून सर्किश शॉट खेळण्याचा प्रयत्न. सर्किश शॉट आपण पाहिला तर भरत वाघेला चुवा यांनी मात्र हे नाव दिलं होतं की अलीकडच्या काळामध्ये मात्र सर्किश स्ट्रोक जास्तीत जास्त आपल्याला पाहायला मिळतात. कारण भरत वाघेला एक महान खेळाडू टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर चुहा या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली आणि आज ते सुपुत्राला सुद्धा घडवण्यात यश प्राप्त करतायत गौतम वाघेला. अप्रतिम फटका चांगला आहे. चेंडूला यावेळेला दिशा दिली गेली. सरळ बॅटचा फॉरवर्ड डिफेन्स कसा असावा याचं प्रात्यक्षिक यावेळेला दाखवून दिलं गेलं आणि 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8 या धावसंख्येवर. मनीष भोईर आणि संजय गावड दर्शवतायत की षटकार चौकारानेच मात्र धावा येत नसतात, तर सिंगल डबलने सुद्धा धावा येऊ शकतात. या संध्याकाळच्या सत्रामध्ये एखाद्या वेगवान गोलंदाजाला कसं खेळायचं, त्याचं प्रत्युत्तर त्यांना कसं द्यायचं हे मात्र आपल्या बॅटने दर्शवत असताना मनीष भोईर एक टेक्निकली साऊंड असणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, तर संजय गावड भरपूर वर्षांचा दांडगा अनुभव आपल्या पाठीशी आहे. अभिमन्यू यांचं एक वाक्य आहे,
हिमतीने हारा परंतु हिम्मत कधीच हरू नका आणि तेच क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला करावं लागतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 8 वर जाऊन पोहोचली गेली. आता 4 रनची आवश्यकता आहे. बॉल आहे 6 फक्त म्हणून चालणार नाहीये. संजय गावड तो एक शॉट मला अजूनपर्यंत आठवतो. V24 फाउंडेशनची ती मॅच तपस्या प्रतिष्ठान म्हणून जे ओळखले गेले आणि शिरगावच्या एकंदरीत चंदनसाच्या मैदानात काय बॅटिंग केली होती, कडक बॅटिंग केली होती. नटराज तो शॉट मला अजूनपर्यंत माझ्या डोळ्यासमोर आहे. सकाळचं सत्र होतं. अप्रतिम सुरेख ग्राउंड स्ट्रोक कसं खेळावं हे संजय गावड या वेळेला दर्शवत असताना संजय गावड यांना माहिती आहे की मनीष भोईर आपला पार्टनर सुद्धा तेवढाच आत्मविश्वासाने चांगली बॅटिंग करतो. कारण तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा. तुम्हाला भय नाहीये, तो आत्मविश्वास असावा. स्विच हिट खेळण्याची गरज होती का मनीष भोईर स्वतःला प्रश्न विचारत असतील. इथून कधी कधी गोलंदाजाला लय सुद्धा सापडते. जतीनला गोलंदाजी मार्कवर आणलं, उत्तमला थांबवलं. गेल्या मॅचचा रिझल्ट पाहता आपण पाहिलं तर उत्तम थोडासा महागडा ठरला होता. म्हणजे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळणं फार गरजेची गोष्ट आहे आणि ते मृदुल पाटील हे कॅप्टनशिप सांभाळताना पाहायला मिळत आहेत. अप्रतिम मी म्हटलं होतं एक बारीक गोष्ट ती सुद्धा अद्यावत करणं फार गरजेची गोष्ट होती. आणि इथून आता 3 बॉल आणि 3 बॉलमध्ये 3 रनची आवश्यकता आहे. मनीष भोईर नो डाऊट अबाउट इट एक चांगला प्लेअर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळाडू आहे. कोणत्याही क्षणाला मॅच फिरवण्याची शैली या फलंदाजांच्या अंगीकृत आहे. 3 बॉल 3 व्हॉट अ मॅच. इथून स्विचीचा फटका खेळला. अखेरकार यश प्राप्त झालं. फार वेगाने सातत्याने प्रयत्न केले. प्रयत्नांती परमेश्वर. कॉंग्रॅच्युलेशन. अतिशय चांगला फटका आपण पाहू शकला. रिस्क घेतली होती. मनीषला माहिती आहे 3 बॉल आहेत आणि इथून मात्र एक चान्स घेतला तर इथेच मॅच फिनिश होईल. आणि आयुष्यात कधी कधी आपण सातत्याने म्हटलंय स्वामी विवेकानंद यांचे विचार आहेत की आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. इथून आपण पाहतायत विजयी होत असताना नाबाद जोडी संजय गावड अँड मनीष भोईर. संजय गावड यांची फिटनेस आतापर्यंत अप्रतिम पाहायला मिळते कारण आरोग्य ही संपत्ती आहे. चला टॉस करण्यासाठी लगेच या वेळीची दिरंगाई करताना